नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची दिलासादायक आनंदाची बातमी आहे तर गुड बिग ब्रेकिंग न्यूज। आताच्या घडीची मोठी बातमी। अधिकाऱ्याचे निवृत्ती वय 62 वर्ष। सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात जाणून घ्या नवीन अपडेट। निवृत्तीचे वय 62 वर्ष या संदर्भात माहिती जाणून घेऊया। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली बातमी म्हणजे राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून त्यानुसार निवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे। हा व्हिडिओ सर्व न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक पहा। ब्रेकिंग न्यूज। न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। निवृत्तीचे वय 62 वर्ष राहणार। मी ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले स्वागत करतो व राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या बाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण समजून सांगतो आहे आणि जाणून घ्या तुम्ही। 5 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे। या निर्णयानुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना 60 वर्षानंतर सेवेत राहण्याची संधी मिळणार आहे। म्हणजे आता सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्यात आले आहेत। यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कोणासाठी लागू आहे तर ही व्यवस्था फक्त न्यायिक अधिकाऱ्यांसाठीच आहे। सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला आहे। शासनाने यासाठी आवश्यक प्रक्रिया देखील निश्चित केली आहे। सेवानिवृत्तीच्या वयाची बाब 31 मार्च 2006 नंतर निवृत्त झालेले अधिकारी यांना अशा अधिकाऱ्यांना अटी आणि शर्तीच्या संमतीनुसार पुन्हा सेवेत घेण्याबाबत कार्यवाही सुरू होणार आहेत। म्हणजे जे नुकतेच निवृत्त झाले त्यांना याचा फायदा मिळू शकतो। आणि महत्त्वाची बाब लक्षात घ्या, हा निर्णय इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किंवा न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मर्यादित आहे, लागू नाही। तसेच हा निर्णय अंतिम आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे। आणि याचा संपूर्ण निष्कर्ष एवढाच आहे की थोडक्यात राज्य शासनाने न्यायिक अधिकाऱ्यांना 62 वर्षे सेवा करण्याची मुभा दिली आहे। त्यामुळे अनुभवाचा फायदा न्यायव्यवस्थेला होईल आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना दिलासा मिळेल। मात्र अंतिम निर्णय कोर्टाच्या निकालावर अवलंबून असल्याने पुढील अपडेटकडे लक्ष देत असणे गरजेचे आहे। म्हणून ही आजची महत्त्वाची अपडेट आणि अशाच अपडेटसाठी व शासन निर्णयासाठी, GR साठी, कर्मचाऱ्यांच्या अपडेटसाठी सर्वात आधी माहिती प्राप्त करण्यासाठी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। काही तुमची शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।